हाय फ्रेंड्स, SRVN चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. संक्रांतीचा स्पेशल तिळाची भाकरी भजीचा भाजी. चांगलं बघून घ्या. भजीचं सामग्री मी इथं सगळं ठेवलेलं आहे. तुम्हाला काय काय लागतं ते मी इथं आता दाखवणार आहे. हे बघा, पहिलं आपण बघूया. हिरवी वाटाणी आहे, चण्याची डाळ आहे, घेवडाची भाजी आहे आणि गाजर बी आहे आणि थोडंसं मेथी बी आहे आणि कांद्याची पात आहे, कोथिंबीर बी आहे आणि चिंच आहे आणि मिरची आहे आणि ज्वारीचं पीठ, तीळ आहे आणि बेसन आहे. बघा, आपण आता कुकरमध्ये थोडासा पाणी घालून घेऊया. हे बघा, एवढं पाणी घालून घ्यावं आणि आपण पहिला घालू हिरवी वाटाणी. बघा, तुम्ही चांगलं हिरवी वाटाणे घातलेलं आहे आपण. आणि आहे चण्याची डाळ आहे, चणा आहे आणि आपण इथं गाजर बी घालून घेऊया. बघा, आपण गाजर बी घातलेलं आहे आणि घेवडाची वाटाणे घालूया. बघा, आपण वाटाणे बी घातलेलं आहे इथं. बघू शकता तुम्ही, आपण वाटाणे घातलेलं आहे. ते भाजी घालायचं नाही. आता आपण ढक्कन लावून घेऊया. गॅसवर चढून घेऊया. 3 ते 4 शिट्टी झाल्यावर ते बघून घेऊया. आता आपण इथं चिंच शिजवायला ठेवून घेऊया. बघा, आता आपण चिंच शिजवायला ठेवून घ्यालो. बघा, एवढा चिंच आपल्याला लागणार आहे. हे बी आपण आता गॅसवर चढून घेऊया. चिंच चांगलं शिजवून घ्यायचं. बघा, तुम्हाला शिजवायचं बी मी दाखवणार आहे इथं. बघा, चिंच शिजवायला. बघा, चांगलं चिंच शिजवायला आणि शिट्टी बी मारायला. बघा, इथं चिंच शिजलेलं आहे. आपण चिंचचं पाणी काढून घेऊया. बघा, आपण चिंचचं पाणी कसं काढून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर तुम्ही हाताने बी हे करू शकता. बघा, झालेलं आहे. तर चिंचचं पाणी तयार झालेलं आहे. बघू आता शिट्टी काढून शिजलाय का नाही बघून घेऊया. चांगलं शिजवायला पाहिजे. बघा, शिजल्यासारखं दिसू लागलं मला. शिजलेलं आहे तर वाटाणे. तुम्हाला चांगला हाताने दाबून दाखवणार आहे. बघा, शिजलेलं आहे वाटाणे. चला, आता हे बाजूला ठेवून घेऊया. आता आपण बाजूला ठेवलेलं आहे. आता आपण भाजी कसं बनवणार तुम्हाला दाखवणार आहे. 3 चम्मच तेल घालून घेऊया आपण. बघा, 3 चम्मच तेल घालले मी. तुम्ही बी एकदा अवश्य करून घ्या, तुम्हाला खूप आवडेल. जर तुम्हाला हे व्हिडिओ चांगला लागला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तेल गरम झालेलं आहे. 2 चम्मच मोहरी घालूया आणि 2 चम्मच जिरं घालूया. चांगला भाजून घेऊया. चांगला भाजलेला आहे. आता आपण अद्रक लसूण पेस्ट घालूया. चांगला मिक्स करून घेऊया. बघा, चांगला मिक्स करून घ्या. आता
हिरवी मिरच्याचं तिखट घालूया आणि चांगला मिक्स करून घ्या. चांगला मिक्स करायला आपण गॅस वाढलेला आहे. आपण बघा चांगला मिक्स झालेला आहे. एक चम्मच हळद घालून घेऊया. हळद बी चांगला मिक्स करून घेऊया. आता चिंचाचे पाणी आपण याच्यामध्ये घालूया. बघा चिंचाचे पाणी घातलेलं आहे. आपल्याला अजून पाणी लागणार आहे. आपण वरनं घालू शकतो. बघा मी पाणी घातलेलं आहे इथं. स्वादानुसार मीठ घालून घ्यावे. बघा स्वादानुसार मीठ घातलेलं आहे मी इथं. आपण आता भाज्या घालू. हे कांद्याची पात आहे. बघा मी कांद्याची पात घातलेली आहे. आता मेथीचं भाजी घालू. घेवड्याची भाजी घालूया आपण. आता चांगलं मिसळून घेऊया. आता शिजवलेला वाटाणे घालून घेऊया. आता चांगला मिक्स करून घेऊया. बघा चांगला मिक्स करून गेलो आपण. आता 5 ते 10 मिनिटं शिजवायला ठेवून घेऊया. आपण बेसन मिसळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून घेऊ. चांगला मिसळून घ्यावं. बघा आपण थोडं थोडं पाणी घेऊन मिसळून घेऊया. बेसन घट्ट राहू नये. बघा अजून बी पाणी घालाले मी. चांगला मिसळून घेऊया. आपल्याला एकदम पातळ पाहिजे बेसन. बघा बेसन पातळ झालेलं आहे. चांगला मिसळून घेऊया आपण. बेसन पातळ झालेलं आहे. आपलं भाजी शिजलेलं आहे. बघा आपलं भाजी शिजलेलं आहे. आता आपण थोडं थोडं बेसनचं पाणी घालून मिसळून घेऊया. आपण आता कोथिंबीर घालूया. आता चांगलं मिसळून घेऊया. बघा आता आपण चांगलं मिसळून घ्यालो. बघा आता आपण चांगलं मिसळून घ्यालो. चांगलं मिसळून घेतलेलं आहे. आता आपण 5 ते 10 मिनिट वाफेला ठेवून घेऊया. 5 ते 10 मिनिट झालेलं आहे.
बघा आपलं भाजी तयार झालेलं आहे. तुम्हाला मिसळून दाखवणार आहे. बघा आपलं भाजी तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण भाकरीचं तयार करायला आणि गॅसवर ठेवलेला आहे तवा. चला आता आपण पीठ चांगलं मळून घेऊया. आपण पीठमध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. बघा आपण थोडं थोडं पाणी घालून गेलो आणि एकदम घट्ट व्हायला पाहिजे पीठ. पातळ झालं की आपल्याला भाकरी करायला येणार नाही. म्हणूनच थोडं थोडं पाणी घालून आपण चांगलं मळून घेऊया. बघा आता आपण चांगलं मळून गेलो. पीठ मळवायचं झालेलं आहे आपलं. आता आपण भाकरी करायचं सुरू करूया. बघा आता आपण भाकरी बी करणार आहोत. थोडं खाली पीठ घालून घेऊन वर थोडं घालून घ्यावे. आपण हळूहळू तापटून घ्यावं. बघा आपण हळूहळू तापटून गेलो आणि एकदम गोल आकार बी आले आपल्याला. बघा आता आपण हळूहळू तापटून गेलो. आता आपण दोन्ही हातांनी तापटून घेऊया. बघा आपलं भाकरी तयार झालेला आहे. आपण आता थोडा तीळ घालूया. बघा आपण तापटून गेलो. हळूहळू तापटून घ्यावं. बघा आपण आता भाकरी तव्यावर घालू लागलो. आता आपण हळू पाणी लावून घेऊया. बघा पाणी लावलेलं आहे मी. चला आपण अजून एक भाकरी तापटून घेऊया. बघा आता आपण भाकरी फिरवून घ्यायला.
हे बघा आपलं भाकरी किती चांगलं फुललं आहे. आपलं भाकरी झालेलं आहे. असंच आपल्या सगळ्या भाकऱ्या तापटून घेऊया. बघा आपलं भाकऱ्या किती छान फुलू लागले. बघा आपलं चांगलं भाकऱ्या भाजून घेऊया. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे बघा तिळाची भाकरी मिक्स भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडलं तर कमेंट करा.